एखादा अत्तर लावला तर आपल्याला लगेच कळतं की इथं सुंदर वास येत आहे. तर ते खरं सुंदर असतं का? समजा 1 महिना माणसानं आंघोळ केली नाही आणि आपण त्याच्यावर स्प्रे मारला, आपल्याला वाटतं किती सुंदर माणूस आहे, पण मधून बघितलं तर महिनाभर आंघोळ केला नाही, मध्ये किडे पडले, मधून वास उठलाय. त्याला काय म्हणतात? वास होत्या. आपल्या गावाला वास काय म्हणतात? बाया लँग्वेज कसा असतं? अरे वास होत्या. वास उठ्याचा अर्थ काय? कारण तो घाणेरडा आहे, तो दुर्गंधी आहे, वरून स्प्रे मारलाय. हालेलुया. तसं मनुष्याचं जीवन बायबलच्या दृष्टीनं घाणेरडं वासुट आहे. मला वासुट आहे, अवघड वाटते पण मला आता शिकणं गरजेचं आहे. हालेलुया. का वासुट्या म्हणतात बाया पुरुष? हालेलुया. कारण त्याचं जीवन दुर्गंधी आहे, सुगंधी नाही. हालेलुया. म्हणून परमेश्वराचं वचन जे आज तुम्हाला मला सांगत आहे, गीतरत्न 1 अध्याय आणि 3 वचन एकदा करा. हालेलुया. की आपल्याला तो अभिषेक प्राप्त करून घ्यायचा आहे. मग त्याचं 26 मध्ये दिलेला आहे. 6 पासून एकदा वाचा. हालेलुया. गीतरत्न 1 अध्याय 3 वाचा एकदा. सुंदर वचन आहे. कोण कुमारी? कोण कुमारी? वचन हळूहळू एकदा वाचा. कुमारी म्हणजे तुम्ही आम्ही, स्त्रिया नाही. परमेश्वरावर कुमार्या प्रेम करणारे पाहिजे. हालेलुया. कुमारी म्हणजे एखादी बाई देवाला चालणार नाही. बाई नाही, एक कुमारी सारखं ईश्वर आपण प्रेम करणार पाहिजे. एखाद्या बाई सोबत लग्न करा म्हणलं करतो तर ती बाई झालेली असते, तिला 2 लेकरं आहेत आणि आपल्याला जर स्थळ आलं, मोठी बाई आहे, 2 लेकरं आहेत, करता का लग्न? ती म्हणणार मी तर कुमार आहे आणि मला बाई सोबत जोडायचे. मला कुमारीच पाहिजे, जिला कोणी अजून हात लावलेलाच नाही, जिला कोणी असं कुठलं डाग लावलेलाच नाही. फक्त पहिलं प्रेम मी असणार आणि माझं पहिलं प्रेम तीच असणार. ह्याला म्हणते कुमारी. तसं प्रभू पण म्हणतो. काय म्हणत आहे? वाचा. हो. होय, तुझं नाव सिंचन केल्यानं अत्तरच होय. म्हणूनच कुमारी. कुमारी म्हणजे मला मी, त्याच्यात मी पण आलो. मी पण देवावर एवढं प्रेम करतो, मी माझ्या प्रभूवर एवढं प्रेम करतो. मी पण एक देवासाठी कुमारीच आहे आणि माझा प्रभू माझा कुमार, वधू. जसं वधू आणि वर जसं असतं, वर हे आत्मिक जीवनामधल्या गोष्टी आहेत. जसं आपण शारीरिक रित्या एखादी बायको आपल्या नवऱ्यावर प्रेम करते, नवरा तिच्यावर प्रेम करतो, हे शारीरिक प्रेम झालं, इथलं टिकणार. ती स्वर्गात घेऊन जाणार नाही. दिवस रात्र मी बायकोवर, बायको माझ्यावर जर प्रेम करायली, मी तिला चारायलो, ती मला चारायली, हे प्रेम मला स्वर्गात घेऊन जाणार नाही. मला कोणतं प्रेम स्वर्गात घेऊन जाईल? हालेलुया. त्या पद्धतीचं प्रेम मला ईश्वर करणं गरजेचं आहे. देवाला